नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? आय होप सगळे छान असाल, स्वस्त असाल, मस्त असाल आणि आपापल्या लाईफमध्ये आनंदी असाल, खुश असाल. आणि देवाचरणी मी हीच प्रार्थना करेन की आपण आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या पूर्ण जीवनामध्ये खुश राहा. धन्यवाद प्रभू पिता परमेश्वर. हर हर महादेव. तर आपण कर्माध्याय बघत होतो. त्यातला चौथा अध्याय होता की कर्म आणि जीवन यांच्यात काय संबंध आहे. त्यातला अर्धा वाचून झाला होता. राहिलेला अर्धा पुढे कंटिन्यू करते, पण त्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे सत्य कर्माचा आणि धर्माचा विजय असो. तर कंटिन्यू करते. आपले वर्तमान कर्म किंवा कृती आपल्या भविष्यातील नशिबावर नियंत्रण ठेवतात. सर्व काही पूर्वनियोजित नसते, परंतु आपले भूतकाळातील कर्म आपल्या जीवनाच्या डायरीमध्ये नोंदवलेले असते आणि त्यामुळे आपल्या जीवनातील परिस्थिती चांगली किंवा वाईट दिसून येते. एक दिवस शरीर मरेल, पण आपले कर्म संपलेले नाही. कर्म शरीराचे नसते. शरीर एक साधन आहे जे क्रिया करते आणि आपल्या कर्माचे परिणाम देखील अनुभवते. पण कर्माचा मालक मी आहे. मन आणि अहंकार. हा मी म्हणजे काय? मन आणि अहंकार. एम फॉर मन आणि ई फॉर इगो, अहंकार. हा सूक्ष्म मी आहे जो शरीराला कार्य करण्यास निर्देशित करतो. तसेच शरीराद्वारेच मन आणि अहंकाराला त्याच्या मागील कर्माची फळे मिळतात किंवा त्यांच्या पापांची शिक्षा मिळते. एक दिवस शरीर मरेल, पण मी, मन आणि अहंकार कर्माला नवीन जीवनात घेऊन जातात. हे कर्म आहे. ते जन्म, जीवन, मृत्यू आणि पुनर्जन्म यांचे निरंतर चक्र नियंत्रित करते. जीवन चक्रातील प्रत्येक गोष्ट कर्माद्वारे नियंत्रित केली जाते. कर्म हे आपले भूतकाळातील कर्म असू शकते, जे आपल्या जीवनात रेकॉर्ड केले जाते आणि मग ते उलगडते, किंवा ते आपले वर्तमान कर्म बनून आपल्या पुढे येतात, जे आपले विचार, आपली इच्छा आणि आपल्या कृतींचे परिणाम आहे. तर इथं थोडंसं थांबते मित्रांनो. जसं की इथं सांगितलं होतं एक दिवस शरीर मरेल, तर याच्यावरून एक अशी माझा विचार होता वैयक्तिक, की आपण म्हणजे आपला आत्मा हा जेव्हा पृथ्वीवर जन्म घेतो, तर ही एक कन्सेप्ट अशी आहे जसं आपण एखाद्या रेंटवरच्या घरात राहतो. तर हे शरीर म्हणजे आपल्यासाठी एक रेंटचं घरच आहे, ज्याच्यात हा आत्मा वास्तव्य करतो. तर इथे राहून आपल्याला त्याचं जे काही बॅगेज आहे किंवा चांगले कर्म करायचे, मागचं बॅगेज क्लिअर करायचे, त्यासाठी आपल्याला एक घर पुरवलं जातं आणि ते घर म्हणजे शरीर. तर हे आपल्याला रेंटवरती एक भाड्याने मिळालेलं असं घर आहे आपलं शरीर. पण ते सुद्धा परमात्माचं आहे, कारण ते त्या पंचतत्वांनी बनलेलं आहे त्याच्याच, आणि विलीनही त्याच पंचतत्वात होतं. राहतो तुमचा फक्त आत्मा, जो की पुन्हा नवीन जन्मधारण करतो, नवीन शरीरात जन्म घेतो. मग ह्या शरीराची सुद्धा व्यवस्थित ठेवणे, शरीराला व्यवस्थित ठेवणे किंवा त्याची निगा राखणे, हे सुद्धा आपलंच काम आहे. कारण हे सुद्धा आपल्याला एक रेंटवरती मिळालेलं आहे. जर तुम्ही याचं निगा ठेवणार नाही तर ते लवकरच आपल्याला सोडून जावं लागेल. आणि जर तुम्ही याची व्यवस्थित काळजी घेतली तर बराच काळ तुम्हाला इथं स्थित होता येईल. कसा वाटला विचार नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पुढे वळूयात. आपले भूतकाळातील कर्म आणि वर्तमान कर्म एकत्रितपणे अशी कर्मे बनतात जी आपल्या नशिबात फलित होतील. आपण आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतो. आपल्या कृतीतून, आपल्या कर्माद्वारे आपण आपल्या नशिबाचे स्वामी आहोत. देवाला केलेली आपली प्रार्थना, आपले प्रेम, करुणा आणि दयाळू कृत्य देखील आपले चांगले कर्म बनतात, ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. तसेच आपले वाईट कर्म, आपले पापे आपल्या दुःखाचे आणि फक्त दुःखाचे कारण बनतात. केवळ आजच नाही तर भविष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर कर्माचे नियंत्रण असते. कर्म आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवते. जीवन हे कर्म आहे. सर्व काही कृतींवर अवलंबून आहे. जे काही घडत आहे ते फक्त एक प्रतिक्रिया आहे. तर इथं थांबते. ह्याच्यात अजून एक गोष्ट अशी माझा विचार वैयक्तिक,
बरेच लोक म्हणतात की आपण जेव्हा जन्म हातात काय घेऊन आलो आणि काय घेऊन म्हणजे काय घेऊन जाणार आहे. तर भौतिक गोष्टीमध्ये आपण काहीच घेऊन येत नाही. अगदी उघडेच येतो, उघडेच जातो. भौतिक आणि जातानाही काही घेऊन जात नाही. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की येताना आपण ती कर्माची शिदोरी जी पाठीमागे केले ती घेऊन येत असतो आणि ती पूर्ण इथे आपल्याला पूर्ण करून मग जायचं असतं. मग ते आता तुमचे पूर्ण होतील का नाही हे सर्वत्वित तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या कर्मांवर अवलंबून आहे. पण आपल्याला जात म्हणजे जे पहिलं आहे ते तर फेडायचं आहे, पण इथे नवीन कर्म बनणार नाहीत आपल्याकडून वाईट, की जेणेकरून परत जन्म घ्यावा लागेल आणि परत या जीवन मरणाच्या चक्रात अडकावं लागेल. हे इथं आपल्याला खूप व्यवस्थितरित्या आणि विचारपूर्वक करायचं आहे. तर हा तरी माझ्या डोक्यातला विचार आहे. बघा तुम्हाला पटतोय का? आणि अजून एक गोष्ट अशी की जसं आपण म्हणतो की तुम्ही विचार करा, कधी पण बघा, जेव्हा पण आपण प्रार्थना करतो, कुणाचं काही चांगलं करतो, एखाद्याला मदत करतो, तेव्हा आपल्याला आतून आनंद होतो. पण जेव्हा आपण काहीतरी चुकीचं करतो, भले आपण दुनियेला दाखवू शकत नाही, पण आपल्याला आतूनच दुःख झालेलं असतं, आपल्याला समजलेलं असतं, कारण ती पारख आपल्याला देवाने दिलेली आहे. ते आपल्याला ऑलरेडी जन्मता मिळालेलं आहे पारख करण्याचं, की चांगलं काय वाईट काय. तर जसं की आपण एखाद्याला दुखवलं किंवा एखाद्याला त्रास दिला, काही चुकीचं केलं, धोका दिला, व्हॉट एव्हर इट मे बी, म्हणजे जे चुकीचं आहे ते, तर ते केलं की आपल्याला नेहमी दुःख होतं मनातून. आपलं मन आपल्यालाच खातं. भले आपण कुणाला सांगितलं नाही किंवा पुढच्यांना माहीत नाही, तरी तुमच्या मनाला माहिती असतं की आपण चुकलेलो. मग आपला जो परमात्मा आहे, आपण सर्वजण त्या परमात्म्याचे अंश आहोत. मग आपण त्याच्याशी निगडीत ज्या गोष्टी करतो, जसं की प्रार्थना करणे, सर्वांना हॅपी, सगळ्यांच्या आनंदात आनंद मानणे, हॅपी राहणे, हे जर केलं तर आपल्याला बघा किती आनंद मिळतो. आणि तेच जर आपण त्याच्या विरुद्ध करायला गेलो, म्हणजे जे त्याच्याशी निगडीत नाही असं काही करायला गेलो, तर आपल्याला किती दुःख होतं, नाही का? म्हणून मग आपल्याला आपल्या परमात्म्याला जे पाहिजे, आपण त्याचे अंश आहोत, तर त्याच हिशोबाने करायचं. तर असं माझं मत वैयक्तिक. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. थँक्यू व्हेरी मच.